नमस्कार मंडळी. तर मी सुबोध आणि प्रीती. तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही चाललोय नैनितालला, नीम करोली बाबा. त्यानंतर आम्ही जयपूरला जाणार आहे, खाटू श्यामला. तर आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. तर ही बॅग घेऊन आम्ही पोहोचलोय जागृतीनगर मेट्रो स्टेशनला. तर इथून आम्हाला वसई रोडला जायचं आहे. पनवेलची ट्रेन होती पण ट्रेन मिस झाली. त्यामुळे आम्ही आता अंधेरीला जाणार आणि तिथून वसई रोडला जाणार. तर आता जागृतीनगरवरनं आम्ही पोहोचलो अंधेरीला. तर अंधेरीवरनं आपण चर्चगेट टू विरार पकडू नाही शकत. त्यामुळे अंधेरीवरनं जी विरार सुटते त्याची वेट केली. विरार ट्रेनमध्ये बसलो. तिकडनं मग आम्ही वसईला पोहोचलो. आणि मग वसईला पोहोचल्याच्या नंतर कळालं तिथे आम्हाला गेल्यावरती की ट्रेन 1 तासाच्या ऐवजी 1.5 तास लेट आहे. तर मग बोललो जरा वसई रोडला जरा फिरूया, जरा बाहेर जाऊया, काहीतरी खाऊन घेऊया. त्यासाठी आम्ही वसई रोडपासून जरा बाहेर निघालो. आणि बाहेर निघाल्याच्या नंतर मग तिथं थोडंफार खाऊन घेतलं, नाश्ता वगैरे केला. ट्रिपची जर्नी ट्रेन लेट. पहिलं स्टार्टिंगला ट्रेन लेट झाली आणि त्याच्यानंतरही लेट झाली. तिकडे पोहोचायला पण लेट झालं. त्याच्यानंतरही खूप गडबड झाली. तुम्हाला मी पुढे सांगतोच. तर आम्ही त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर प्लॅटफॉर्मवर आम्ही बसून राहिलो. त्या तरी cancel पण मी गेट नाही करू शकली नोंद. ट्रेन पण लेट झाली. ट्रेन सुटली. हा आमचा ट्रेन आल्याच्या नंतरचा आनंद. तर फायनली आमची ट्रेन आलेली आहे. फायनली आफ्टर 2 hours हा, दोन दोन तासाचा 2 तासाचा गॅप आहे. लेट झालेली आहे ट्रेन आणि आमचा आता सफर चालू आहे. फायनली ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमधून बाहेर आम्ही बघत होतो. खूप छान वाटत होतं. त्यानंतर हे मॉर्निंगला रात्री ट्रेन होती त्यामुळे झोपलेलो आम्ही. मॉर्निंगला उठलो, ब्रश वगैरे केला. त्याच्यानंतर प्रीतीने काहीतरी बनवलेलं. क्रिस्पी झालेलं खूप, ते खात होती. त्याच्यानंतर मी खाली आलो आणि मग मी पण खात राहिलो. आम्ही पुन्हा मथुराला पोहोचलोय आम्ही आणि खूप थंडी आहे इथे. मथुरा जंक्शनला पोहोचलेलो. पण आम्ही आतमध्ये बसलेलो त्यामुळे आम्हाला थंडी जाणवत नव्हती. पण जेव्हा आम्ही दरवाजा खोलला, बापरे! एवढी थंडी होती ना तिथे. एवढ्या जोरात हवा चालू होती. खूप. तर आम्ही आता हजरत निजामुद्दीनला पोहोचलो. आणि आपली ट्रेन मिस झाली. हां, आमच्यासोबत जरा एक गडबड झाली ट्रेनची. ट्रेन आम्ही आमची 3 तास लेट होती. हा. सो त्यामुळे आता आम्ही इथे उतरलो आणि डायरेक्ट ओला बुक केली. तर आम्हाला जायचं आहे नेक्स्ट स्टेशनला. पण आमची 4ची ट्रेन होती दिल्लीवरनं. पण आम्ही हजरत निजामुद्दीनवरनं तिथं पोहोचू नाही शकत म्हणून आम्ही पुढच्या स्टेशनला चाललोय आता ओला करून. म्हणजे आम्हाला 4 तासाचा गॅप होता दिल्लीमध्ये. आम्ही विचार केलेला थोडं फिरू, पण कसलं काय, ट्रेन लेट. त्यामुळे नेक्स्ट आता गाझियाबादला आणि आमच्या आता ट्रिप आहे गाझियाबादवरनं नीम करोली बाबा काठगोदामला चालली नैनिताल. आणि का निर्धारित सकाळी शकता. आमची ट्रेन येणार आहे. खूप थंडी आहे म्हणून चहा घेतली येणे पिण्यासाठी. दिल्ली टू काठगोदाम. ट्रेन पकडलेली आहे आम्ही आता आणि आमचा प्रवास नीम करोली बाबासाठी चालू झालेला आहे. काय खाताय तुम्ही? दिल्लीचेच पहिले. तर आता आम्ही मुरादाबादला पोहोचलोय. दिल्लीवरनं आम्ही निघालेलो हल्द्वानीला. तर आम्ही पहिल्यांदाच असं आलं की ही ट्रेन अर्धा तास इथं थांबते नाश्ता करायला, खायला, जेवायला. जस्ट लाईक महाराष्ट्रामध्ये बस. बस थांबते. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काल रात्री आम्ही 12:30ला हल्द्वानीला आलो. पण आम्हाला तिथे उतरून शूट करायला जमलं नाही कारण की थंडी खूप होती. आम्ही तिकडनं 1-12:30 वाजता निघून आम्ही जेवण केलं आणि डायरेक्ट हॉटेलवर आलो. आणि आत्ता सकाळी 9:30ला आम्ही इथून निघतो आहे कारण की नैनितालला जाऊन आम्ही मग तिकडनं गाडी घेऊन आम्ही नीम करोली बाबाला जातो. गाडी घेऊन नाही. हां, हा गाडी घेऊन नाही. हो. तर आम्ही तिकडनं नीम करोली बाबाला जाणार. तर तुम्ही कनेक्ट राहा म्हणजे आम्ही तुम्हाला पुढची जर्नी पण शो करू. जनरी. तर ही आमची अशी रूम आहे. तर इथं आता प्रीती रेडी होती.
तिचा मेकअप चालू आहे, 1 तास झाला. मेकअप झाल्याच्या नंतर आम्ही इथून निघूया. रात्री 1 वाजले म्हणून इथं थांबावं लागलं, नाही तर आम्ही डायरेक्ट पुलो. आम्ही हल्द्वानीवरनं आता चाललो स्टेशनला. हल्द्वानी स्टेशन हॉटेलमधून आम्हाला कुठलं नैनितालला जायचं त्यासाठी. आम्ही बस स्टँडला पोहोचतच होतो, पण त्या बस स्टँडच्या बाजूला शटल लागलेला आहे शेअरिंग ज्या नैनितालला जाता. तर आम्हाला ते ओके वाटलं, कारण की जरा लवकर पोहोचलो असतो. बसला जरा वेटिंग करायला लागते. प्रीती शूटिंग करत होते, त्यात वेळेस मी शूटिंग चालू केली. त्याच्यानंतर मग आम्ही शेअरिंगमध्ये बसलो आणि तिकडनं पुढे नैनितालसाठी निघालो. तर आम्ही तो बघत होता, पहिल्यांदाच बघत होतो हिमाचलमधलं. फायनली आम्ही नैनितालला पोहोचलो आहे. तर आता इथून आम्ही हॉटेलवर जाऊ आमच्या. हा बघा नैनिताल. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही नैनितालमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही रेडी होऊन बाहेर फिरायला जाणार आहे. तुम्हाला आम्ही दाखवतो आमच्या रूममधून बाहेर आणि कसं आम्ही दिसतं. एवढे कपडे ह्यासाठी घातलेत कारण इथे 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. खूप थंडी आहे. जस्ट लाईक असं वाटतं की आपल्याला इथे जो नॉर्मल टेम्परेचर म्हणजे फ्रीजरचा जो टेम्परेचर असतो तो इथे म्हणजे नॉर्मल वेदरमध्ये आहे. तो आम्ही खूप खूप डेंजर आहे. मी तुम्हाला दाखवतो बाहेर कसं आहे. हा बघा. लेकच्याच कॉर्नरला पाहिलं गेलं तर नैनादेवीचं टेम्पल आहे. तर तिथेही आम्ही दर्शनाला जाणार आहे. आता तर आम्ही कैचीधामला चाललो आहे. नॉर्मल राहणं पॉसिबलच नाही. तर आमचं हॉटेल जे होतं खूप वरती होतं. वरती यासाठी घेतलेलं कारण पूर्ण नैनितालचा व्ह्यू दिसला पाहिजे. खाली घेतला मॉल रोडच्या इथे तर व्ह्यू दिसणार नाही. खाली आलोय नाश्ता करण्यासाठी आणि स्कूटी पण घेतलेली. आता इथून आम्ही पुढे निघू. स्कूटी पण घेतलेली आहे. ही स्कूटी पण आम्ही घ्यायच्या आधी जरा एकदा मी व्हिडिओ काढून देतो, कारण की आपण रेंटवर घेतोय. देताना परत काय प्रॉब्लेम नको त्यासाठी आपण एक व्हिडिओ काढून देतोय सेफ अँड साईडसाठी, म्हणजे काय प्रॉब्लेम नको व्हायला. मॅगी आलेली कारण तर प्रीतीने खूप छान असा मेकअप केलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर आता आम्ही इथून स्कूटी घेतलेली आहे. हवा तर खूप जोरात लागत आहे, थंड हवा ती पण. आता आम्ही इथून निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी, निमकरोली बाबासाठी. तर हा मॉल रोड आहे. नैनितालला जो मॉल रोड बोलला जातो लेकच्या साईडला, तर हा मॉल रोड आहे. आणि लेकच्या साईडलाच नैनादेवीचं टेम्पल आहे. हा मॉल रोड आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे मॉल रोडवरच तुम्हाला सगळ्या काही गोष्टी भेटतात. संध्याकाळी खूप छान दिसतं इकडनं. खायला वगैरे सगळं इकडंच भेटतं. आपण या मॉल रोडवरनं स्कूटी घेतलेली आहे. म्हणजे ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो त्यांचीच स्कूटी होती. त्यांच्याकडनंच आपण रेंटवर घेतलेली आहे. आणि इकडनं आपण इकडं कैचीधामला जाण्यासाठी चाललेलो आहे आता. तर ह्या मॉल रोडवर तुम्ही बघू शकता पूर्ण कसं दिसतंय. खूप छान असा परिसर आहे हा. आता आपण पुढे चाललेलो आहे. पुढे पण खूप छान छान आहे. असं आम्ही येताना 4 व्हीलरमध्ये आलो त्याच्यामुळे काय कुठे थांबायला जमलं नाही. तर आता स्कूटीवर चाललोय तर आपण कुठेही थांबू शकतो. 4 व्हीलर पण तिकडे जाते. ऑप्शन्स आहेत. पण कसं आहे की कुठे थांबायला जमत नाही. आपल्याला जसं हवं तसं जमत नाही. त्याच्यामुळे आपण एक दिवस बोललो की इकडे स्कूटी घेऊया आणि मग उद्या लागलं तर आपण फिरूया दुसरीकडे. तर हा आपण नैनितालच्या बाहेर पडलेलो आहे. आता पूर्ण डोंगरांमधून जो रोड आहे तो आपल्याला बघायला भेटेल. खूप छान आहे असं. खाली पूर्ण असं फॉग फॉग दिसतं आणि खूप छान दृश्य दिसतंय. तुम्हाला पण दाखवतो मी. हा रूट पूर्ण जातोय तो. हा इथे आम्ही येऊन थांबलेलो आहे एका पॉईंटवर. इथून खूप छान असं दृश्य दिसतं. त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. तर प्रीतीला मका पण खायचा होता त्याच्यासाठी आम्ही इथे थांबलो. इकडे हेल्मेट भेटतात. दोघांनाही हेल्मेट घालणं खूप कंपल्सरी आहे. आपण इकडे तर त्यांनी मका घेतलेला आहे खाण्यासाठी. ते मका खाते तोपर्यंत आपण इकडे बघून देऊया. किती छान आहे. आम्ही इकडे गेलोच तर तिथं फोटोग्राफर भेटला आम्हाला. तर त्याच्याकडनं आम्ही थोडेफार फोटो पण काढून घेतले. DSLRमध्ये त्याच्याकडे होता तर त्यामुळे आपण खूप छान असे फोटो पण काढून घेतले इथून. हे बघा किती छान दिसतंय. हा नैनिताल इकडे आहे. आपण तिकडनं आलो ते.
आम्ही कैचीधामला चाललेलो, पण स्कॅम झाला. स्कॅम झाला असं तर नाही, पण स्कॅमच झाला बोलू शकता. आम्ही मध्ये आलो नैनितालमधून निघालो आणि कैचीधामला चाललेलो, तो मध्येच थांबावं लागलं कारण की कैचीधामला पूर्ण पार्किंग फुल आहे. त्याच्यामुळं सेंट्रल पार्किंग करून एक जागा आहे ही, इथे तुम्हाला स्कूटी लावावं लागेल आणि इथून स्कूटीने इथं शटल आहे, त्या शटलने जावं लागेल कैचीधामला. स्कूटी घेऊन तुम्ही नाही जाऊ शकत, बाहेर फिरू शकता फक्त. कैचीधामला यांची गाडी आहे शेअरिंग, त्याच्यानेच जाऊ शकतो. शटल पकडूया आणि इथून आम्ही चाललोय कैचीधामला. तर इथून असं कैचीधाम दिसतंय, मंदिर दिसतंय नीमकरोली बाबांचं. वैष्णोदेवीचं दिसतंय ऑरेंज कलरमध्ये, वैष्णोदेवीचं मंदिर आहे ते. त्याच्या बाजूलाच नीमकरोली बाबांचं मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. शटलनी आम्ही तिथं उतरलो, ते पूर्ण खाली नाही जात, तिथं जोपर्यंत त्यांचे शेअरिंगचं ऑप्शन आहे तिथपर्यंतच जातात. तिथून आपल्याला थोडंसं 5 मिनिटाचं वॉकिंग आहे, तिथून 5 मिनिटं खाली वॉकिंग जावं लागते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तिकडनं लाईन भेटते मंदिरामध्ये जाण्यासाठी, बाहेर शूज वगैरे काढून. ते आम्ही इथे पोचलेलो आहे कैचीधाम मंदिर. आता इथून खाली जाऊन लाईन दिसते आहे भरपूर, काय आयडिया नाही किती वेळ लागेल. आज संडे आहे, पाहूया आपण खाली दर्शन घेऊन किती वेळ लागतो ते. इथे चप्पल ठेवली आणि आता आपण दर्शनाला जाऊया. तर आमचं आज आहे ना कैचीधामचं दर्शन झालेलं आहे आणि आज संडे आहे, गर्दी पण आहे, तरी पण 10 ते 15 मिनिटातच दर्शन झालं. किती छान दिसतंय. आम्ही सूर्यास्ताच्या वेळेस नैनितालला रिटर्न चाललेलो दर्शन करून. तुम्ही पुढे बघत असाल तर पूर्ण ढगांची चादर पसरलेली आहे आणि तिकडे हल्द्वानी काठगोदाम शहर आहे आणि हे आम्ही वरतून डोंगरावरनं खाली बघत आहे. खूप छान असं दृश्य आहे, मी तर पहिल्यांदाच पाहिलं असं. आणि तिकडे एवढ्या लांब गेल्याच्या नंतर आम्हाला हे सगळं बघायला भेटलं. गुड मॉर्निंग. तर आज आम्ही चाललोय नैनिताल लेकवर आणि नैनादेवी टेम्पलला. तर आता निघतोय आम्ही इथून. आमचं हॉटेल हे खूप वरती आहे, पण इथून व्ह्यू खूप छान आहे. खूप चालावं लागतं. हे बघा. तर आता आम्ही बोटमध्ये बसलेलो आहे नैनितालच्या. जी प्रीती घाबरत बसली आमची बोट. थैला खूप थंडी आहे, खूप प्रमाणाच्या बाहेर थंडी आहे, तरी पण आम्ही आलोय लेकमध्ये थोडं एन्जॉय करण्यासाठी. कसं वाटतंय तुला? आता हे आपल्याला इथं फिरवतील पूर्ण लेक, पूर्ण लेक फिरवतील. खूप छान वाटते. पण इथे बोटवरनं उतरल्याच्या नंतर प्रीतीने जरा ड्रेस घालून फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला. तर हा बघा, आता हा इथे ड्रेस घातलेला आहे तिने आणि आता इथे जरा फोटोशूट करेल ते. हिमालय व्ह्यू पॉईंटला आलेलो, इकडनं खूप असं छान असं हिमालयाचं दृश्य दिसतं. हे बघा, मी थोडं झूम करतो मग तुम्हाला दिसेल. तिकडे टेलिस्कोप पण आहे बघण्यासाठी, पण आम्ही त्याच्यातनं पण पाहिलेलं आहे, तुम्हाला त्याच्यातनंही दाखवतो किती छान दिसतं ते. हा टेलिस्कोप मधून आम्ही काढलेला आहे शूट. खूप छान असं वाटत होतं ते त्याच्यातनं बघितल्यावरती. परत जाताना सनसेट लागला, हा सनसेट परत पाहिला आम्ही. तर आमचा नैनितालमधला ट्रिप संपलेली आहे. आता आम्ही चाललो जयपूरला, खाटू श्यामला चाललेलो आहे. याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल. आम्ही इथे पण खूप फिरलो, याचा पण ब्लॉग टाकेल मी.